बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। उगमापासून संगमापर्यंत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्यानं नदीचा श्वास गुदमरत आहे। आता उन्हाळा सुरू झाल्यानं नदी प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवत आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदीचं पात्र जलपर्णीमय झालं असून पाण्याला प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आहे। जलपर्णीच्या घट्ट विळख्यामुळे जनावरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय। दर 2-4 वर्षांनी पंचगंगा नदीतील जलपर्णीचा प्रश्न गंभीर बनतो। त्यामुळे प्रशासनाने जलपर्णी हटवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे। पंचगंगा नदीच्या उगमापासून ते नुरसेवाडीमधील संगमापर्यंत नदीकाठच्या गावातील मैला मिश्रित तसंच रसायनयुक्त सांडपाणी नदीत मिसळतंय। त्यामुळे दिवसेंदिवस पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतोय। त्यातून वारंवार मासे आणि जलचर मृत्युमुखी पडत असतात। आजवर नदी प्रदूषणाबाबत असंख्य तक्रारी झाल्या, आंदोलनं झाली, पण प्रत्येक वेळी प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवण्याचे प्रकार घडतात। पावसाळ्यात नदी प्रवाही असल्यानं प्रदूषण फारसं जाणवत नाही, पण उन्हाळा सुरू झाल्यानंतर पंचगंगेतील पाण्याची पातळी घटते आणि प्रदूषणाची तीव्रता अधिक जाणवते। दरवर्षी उन्हाळ्यापूर्वी पंचगंगेचं पात्र जलपर्णीनं व्यापतं। यंदाही अशीच परिस्थिती आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदीत जलपर्णीचं जाळं घट्ट झालंय। नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं नदी घाटावर सूचना फलक लावला, पण अनेक ग्रामस्थ अजूनही नदी घाटावर कपडे, जनावर आणि वाहनं धुतात। तर चोरी छुपे नदीमध्ये कारखान्यामधील रसायनयुक्त पाणी सोडलं जातच। त्यामुळे सध्या पंचगंगेचं पात्र जलपर्णीनं व्यापलं जात असून पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय। शिवाय पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महापालिकेनं पंचगंगा जलपर्णी मुक्त करावी आणि नदीचं प्रदूषण होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होतीये।